एक चौकार, एक षटकार, पुन्हा एक चौकार, दोन चौकार, एक षटकार आतापर्यंत खेळ दाखवलाय आपल्या बॅटमधून. स्टेप आउटून खेळतोय, चांगलं टायमिंग बघायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय. डीप मध्ये स्वतः कॅप्टन आशिष मिश्रा कुठली चूक न करता सुरेख झेल टिपतोय. फलंदाज बाद. जितू अर्थात जितेंद्र पेडणेकर बॅटिंगसाठी येतोय फलंदाजीला. अंडरआर्मचा अप्रतिम खेळाडू आहे. तर सध्या आपण बघतोय की मागच्या काही वर्षांमध्ये ओव्हरमध्ये सुद्धा मात्र आपल्या नावाची छाप सोडतोय हा खेळाडू. जितू पेडणेकर बॅटिंगसाठी येत असताना आपण बघतोय मैदानावर 6व्या क्रमांकावर. 4 फलंदाज आतापर्यंत गमावले. धावसंख्या 57 धावा धावफलकावर आहेत. षटकार अजूनही आपण बघतोय की चेंडू शिल्लक आहे 2. या 2 चेंडू जर टॉस केला जाईल. चला टॉससाठी रिपोर्ट करा. ही शेवटची सूचना आहे. वीर मराठा आणि खोणी 11. लास्ट कॉल फॉर यू. ताबडतोब टॉससाठी यायचं आहे वीर मराठा आणि खोणी 11. शेवटचे 2 चेंडू या षटकातले या इनिंगमधले शिल्लक आहेत. अमर तांडेला आपण बघतोय की मिळते ते यश. आतापर्यंत 1 विकेट त्याने काढली आहे. पुढचा चेंडू ओ पायाच्या मागून एसटी वाकवली आहे. परफेक्ट यॉर्कर, अनप्लेबल डिलिव्हरी. अंदाजच घेऊ शकला नाही जितू पेडणेकर आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. बॅक टू बॅक विकेट फॉर अमर तांडेल. सो बॅक टू बॅक विकेट. 2 चेंडू 2 धक्के. 2 फलंदाज बाद केले ते म्हणजेच अमर तांडेलने हॅट्रिक बॉल असेल त्याच्यासाठी. फलंदाजीला पोहोचतोय संदीप ग्राउंडच्या आतमध्ये. षटकातला आणि इनिंग मधला शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला. हॅट्रिक बॉल फॉर अमर तांडेल. क्लीन बोल्ड, हॅट्रिक कंप्लीट. वॉट अ परफॉर्मन्स इन फर्स्ट मॅच, फर्स्ट राऊंड, फर्स्ट इनिंग. आणि त्रिफळा उद्ध्वस्त करताना आपण बघतो की हॅट्रिक नोंदवली आहे अमरच्या नावावर.